नमस्कार. नारायण नारायण नारायण. श्रीमद भगवद्गीतेचा गूढार्थ समजून घेण्यासाठी साधक संजीवनी हे अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. मी ओंकार कोकिळ आपले या आध्यात्मिक प्रवासामध्ये स्वागत करतो. साधक संजीवनी ही एक महान टीका पूज्यपाद स्वामी रामसुखदासजींनी लिहिली असून भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोकाचा सखोल यात विचार मांडलेला आहे. जीवनात गीतेचा उपयोग कसा करावा हे समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अनमोल आहे. या मालिकेमध्ये आपण साधक संजीवनी मराठी टीका वाचन आणि त्याचा अर्थ उलगडून पाहणार आहोत. त्यामुळे हा प्रवास तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्वाचा ठरेल. व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण पुढील वाचनातही सोबत राहू शकू. धन्यवाद. नारायण नारायण. श्री परमात्मने नमः. साधक संजीवनी मराठी टीकामध्ये आतापर्यंत आपण 25व्या श्लोकापर्यंत आलेलो आहे. इथून पुढे आपण 26 ते पूर्ण अध्याय, हा पहिला अध्याय पूर्ण करणार आहोत. तर 26वा श्लोक असा आहे. पुढे जाऊया. तत्रापश्य स्थितान पार्थ पितॄनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. व्याख्या. तत्रापश्यत सेनयोरुभयोरपि. जेव्हा भगवंतांनी अर्जुनास म्हटले की या युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशीयांना पहा, तेव्हा अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यामधील असलेल्या आपल्या कुटुंबियावर पडली. त्यांनी असे पाहिले की या सैन्यामध्ये युद्धासाठी जमलेले भूरिश्रवा इत्यादी वडिलांचे भाऊ आपापल्या स्थानावर उभे आहेत, जे माझ्यासाठी वडिला समान आहेत. भीष्माचार्य, सोमदत्त इत्यादी पितामह उभे आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी गुरु, विद्या शिकवणारे आणि कुलगुरु उभे आहेत. पुरोजित, कुंतीभोज, शल्य, शकुनी इत्यादी मामा उभे आहेत. भीम, दुर्योधन इत्यादी भाऊ उभे आहेत. अभिमन्यू, घटोत्कच, लक्ष्मण, दुर्योधनाचा पुत्र इत्यादी माझे आणि माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत. लक्ष्मण इत्यादींचे पुत्रे उभे आहेत, जे माझे पौत्र आहेत. दुर्योधनाचे अश्वत्थामा इत्यादी मित्र उभे आहेत आणि तसेच आपल्या पक्षाचे मित्र देखील उभे आहेत. द्रुपद, शैब्य इत्यादी सासरे उभे आहेत. कोणत्याही हेतू वाचून आपल्या पक्षाचे हित इच्छिणारे सात्यकी, कृतवर्मा इत्यादी स्नेही देखील उभे आहेत. आपल्या सर्व कुटुंबियांना पाहिल्यानंतर अर्जुनाने काय केले हे पुढील श्लोकात सांगत आहे. आन समीक्षस कौन्तेय सर्वा बंधूनवस्थितान कृपया परया विष्टो विषिदन्निदमब्रवीत. व्याख्या. तान सर्वान बंधून अवस्थितान समीक्ष. पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने ज्यांना पाहिले त्या व्यतिरिक्त बाल्हिक इत्यादी प्रपितामह, दृष्टद्युम्न, शिखंडी, सुरथ इत्यादी मेहुणे, जयद्रथ इत्यादी मेहुणे तसेच अन्य कितीतरी आप्तेष्टांना दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले पाहिले. सकौन्तेयः कृपया परया विष्टाः. या पदात सकौन्तेयः म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की माता कुंतीने ज्या युद्ध करण्याचा संदेश दिला होता, माझ्याशी 2 हात करणारे कोण कोण आहेत असे मुख्य योद्ध्यांना पाहण्यासाठी शूरपणाने म्हणून ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करावयास सांगितले होते, तेच अर्जुन अत्यंत भयभीत होता. दोन्ही सैन्यामध्ये जन्मापासूनचे आणि गुरुगृहीचे सर्व संबंधित लोक पाहून अर्जुनाच्या मनात असा विचार आला की युद्धात या पक्षाचे लोक मरोत की त्या पक्षाचे मरोत, नुकसान आमचेच होईल, कुल तर आमचेच नष्ट होईल, आमचेच संबंधी मारले जातील. असा विचार आल्याने अर्जुनाची युद्धाविषयीची इच्छा नाहीशी झाली आणि अंतःकरणात भीती निर्माण झाली. या भीतीलाच भगवंतांनी पुढे कश्मलम असे हृदय दौर्बल्यम म्हटले आहे आणि अर्जुनाने कार्पण्य दोषो पहत स्वभावः म्हणून त्याचा स्वीकारही केला आहे. अर्जुन भीतीने ग्रासले गेले आहेत. कृपया विष्टः यावरून सिद्ध होते की ही भीती पूर्वी नव्हती तर नवीन निर्माण झाली आहे. म्हणून हा आगंतुक दोष आहे. आगंतुक असल्या कारणाने हा राहणार नाही.
परंतु शूरवीरता अर्जुनामध्ये स्वाभाविक आहे, म्हणून ती तर राहणारच. अत्यंत भीती म्हणजे काय आहे? कोणत्याही कारणावाचून निंदा, तिरस्कार, अपमान करणारे, दुःख देणारे, वैरभाव ठेवणारे, नाश करण्याचा प्रयत्न करणारे, दुर्योधन, दुःशासन, शकुनी इत्यादींना आपल्यासमोर युद्धाविषयी सज्ज असलेले पाहून सुद्धा त्यांना मारण्याचा विचार न करणारे, त्यांचा नाश करण्याविषयी प्रयत्न न करणे हा अत्यंत भीतिरूप दोष आहे. या ठिकाणी अर्जुनाला या दोषाने अशा प्रकारे घेरले आहे की जे अर्जुनादिकांचे अनिष्ट करू इच्छिणारे आणि वेळोवेळी अनिष्ट करण्याचा प्रयत्न करणारे आहेत, त्या अधर्मी व पापी लोकांविषयी सुद्धा अर्जुनाला करुणा येत आहे आणि ते क्षत्रियाच्या कर्तव्यरूपी आपल्या क्षात्र धर्मापासून परावृत्त होऊन पाहत आहेत. विषिदन्निदमब्रवीत, युद्धाचा परिणाम म्हणून कुटुंबाची, कुलाची, देशाची कोणती अवस्था होईल या विचाराने अर्जुन अत्यंत दुःखी होत आहेत आणि त्या अवस्थेत ते काय म्हणतात याचे वर्णन पुढील श्लोकात केले आहे. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपुतश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. अर्जुन म्हणाले, दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं. अर्जुनाला कृष्ण नाव फार आवडत होते. हे संबोधन गीतेमध्ये 9 वेळा आले आहे. भगवान श्री कृष्णांसाठी दुसरे कोणतेही संबोधन इतक्या वेळेस आले नाही. तसेच भगवंताला अर्जुनाचे पार्थ नाव फार आवडत होते, म्हणून भगवान आणि अर्जुन एकमेकाला बोलताना हेच नाव घेत असत आणि ही गोष्ट लोकात प्रसिद्धही होती. याच दृष्टीने संजयाने गीतेच्या शेवटी कृष्ण आणि पार्थ या नावाचा उल्लेख केला आहे. यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः. धृतराष्ट्राने पूर्वी समवेतायुत्सवः म्हटले होते आणि येथे अर्जुनानेही युयुत्सं समुपस्थितम म्हटले आहे, परंतु दोघांच्या दृष्टीत फार अंतर आहे. धृतराष्ट्राच्या दृष्टीत तर दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी पांडूचे पुत्र आहेत असा भेद आहे, म्हणून धृतराष्ट्राने तिथे मामकाः आणि पांडवाः असे म्हटले आहे. परंतु अर्जुनाच्या दृष्टीत असा भेद नाही, म्हणून अर्जुनाने येथे स्वजनम म्हटले आहे, ज्यात दोन्ही पक्षाकडील लोक येतात. तात्पर्य हे आहे की धृतराष्ट्राला तर युद्धात आपल्या पुत्राच्या मरण्याच्या आशंकेचे भय आहे, शोक आहे, परंतु अर्जुनाला दोन्हीकडील कुटुंबियांच्या मरणाच्या आशंकेने शोक होत आहे की कोणत्याही पक्षाकडील कोणीही मरो, परंतु तो तर आमचाच कुटुंबीय आहे. आतापर्यंत दृष्ट्वा हे पद 3 वेळा आले आहे. दृष्ट्वा दृष्ट्वा तू पांडवानीकम व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान. आणि येथे दृष्ट्वेमं स्वजनम या तिन्हींचे तात्पर्य हे आहे की दुर्योधनाचे पाहणे एकतर्फी होते, अर्थात दुर्योधनाची तर केवळ युद्धदृष्टीच होती, परंतु अर्जुनाचे पाहणे 2 प्रकारचे होते. पूर्वी तर अर्जुन धृतराष्ट्र पुत्रांना पाहून वीरश्रीने युद्ध करण्यासाठी धनुष्यबाण घेऊन उभे राहतात आणि आता स्वजनांना पाहून भीतीने युक्त होत आहेत, युद्धापासून उपरत होत आहेत, त्यांच्या हातातून धनुष्य गळून पडत आहे. सीदंती मम गात्राणि भ्रमतीव च मे मनः. अर्जुनाच्या मनात युद्धामुळे भविष्य काळात होणाऱ्या परिणामाची चिंता होत आहे, दुःख होत आहे. त्या चिंतेचा दुःखाचा परिणाम अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर घडत आहे. परिणामाविषयी अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहेत की माझ्या शरीराचे हात, पाय, तोंड इत्यादी एक अवयव शिथिल होत आहे, मुख कोरडे पडत आहे, ज्यामुळे बोलणे सुद्धा कठीण जात आहे. संपूर्ण शरीराला थरकाप सुटला आहे, शरीर सर्व रोमांचित होत आहे. ज्या गांडीव धनुष्याच्या टंकाराने शत्रू भयभीत होते
तेच गांडीव धनुष्य माझ्या हातून गळून पडत आहे. हे सर्व शरीरात दाह होत आहे. माझे मन भ्रमित होत आहे. अर्थात माझे काय कर्तव्य आहे ते मला कळेनासे झाले आहे. युद्धभूमीमध्ये रथावर उभे राहण्यासाठी मी असमर्थ होत आहे. असे वाटते की मी माझ्या मूर्छित होऊन खाली पडेल. अशा अनर्थकारक युद्धामध्ये उभे राहणे सुद्धा एक पाप वाटत आहे. पूर्व श्लोकामध्ये आपल्या शरीराच्या शोकजन्य 8 चिन्हांचे वर्णन करून आता अर्जुन भावी परिणामसूचक शकुनांच्या दृष्टीने युद्ध करणे कसे अयोग्य आहे ते सांगतात. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. हे केशवा, मी शकुनही विपरीतच पाहत आहे. तात्पर्य हे आहे की कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मनात जितका अधिक उत्साह असतो तो त्या कार्याला तितक्याच अधिक प्रमाणात सिद्ध करणारा असतो. परंतु जर कार्याच्या आरंभीच उत्साह भंग झाला, मनात संकल्प विकल्प योग्य नसेल तर त्या कार्याचा परिणामही चांगला होत नाही. याच भावनेने अर्जुन म्हणतात की यावेळी माझ्या शरीराच्या अवयवांमध्ये शैथिल्य येणे, कंप होणे, मुखाला कोरड पडणे इत्यादी जी लक्षणे दिसत आहेत हे वैयक्तिक शकुनही योग्य दिसत नाही. याशिवाय आकाशातून उल्कापात होणे, अवेळी ग्रहण लागणे, भूकंप होणे, पशुपक्ष्यांनी भयंकर शब्द उच्चारणे, चंद्रावरील काळे ढग मिटल्यासारखे होणे, ढगांमधून रक्ताचा पाऊस पडणे इत्यादी पूर्वीचे जे शकुन झाले तेही योग्य झाले नाहीत. अशा प्रकारे आत्ताचे व पूर्वीचे शकुन पाहिले तर मला हे दोन्ही शकुन विपरीत अर्थात भविष्य काळातील अनिष्ट सूचकच दिसत आहेत. नजश्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. युद्धामध्ये आपल्या कुटुंबियांना मारून आम्हाला काही लाभ होईल असे नाही. युद्धाच्या परिणामस्वरूपी आम्हाला हा लोक व परलोक हितकारक दिसत नाही. कारण जो आपल्या कुलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. म्हणून कुलाचा नाश केल्याने आम्हालाच पाप लागेल, ज्यामुळे नरकाची प्राप्ती होईल. या श्लोकामध्ये निमित्तानि पश्यामि आणि श्रेयः अनुपश्यामि या 2 वाक्याने अर्जुन हे सांगू इच्छितात की शकुनांचा आणि स्वतःचा विचार केला तर मला या दोन्ही रीतीने युद्धाचा आरंभ आणि त्याचा परिणाम आम्हासाठी संपूर्ण संसारासाठी हितकारक दिसत नाही. संबंध असा आहे ज्यामध्ये शुभ शकुन आणि कल्याणही दिसत नाही. अशा अनिष्टकारक विजयाला प्राप्त करण्याची अनिच्छा अर्जुन पुढील श्लोकातून प्रकट करतात. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. असे समजा की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला तर पृथ्वीवर आमचेच राज्य आणि अधिकार होईल. पृथ्वीचे राज्य मिळाल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारची सुख मिळतील, परंतु त्यापैकी मला कशाचीच अपेक्षा नाही. अर्थात माझ्या मनात विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही. किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. जर आमच्या मनात कोणत्याही प्रकारची विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही तर मग केवढेही मोठे राज्य का मिळेना, परंतु त्यापासून आम्हाला काय लाभ आहे? किंवा आपल्या कुटुंबियांना मारून राज्याचे सुख भोगत कितीही वर्षे जगलो तरीही त्यापासून आम्हाला काय लाभ आहे? तात्पर्य हे आहे की हे विजय, राज्य आणि भोग जर अंतःकरणात याविषयी कामना असेल, प्रियता असेल, महत्व असेल तर सुख देऊ शकतात, परंतु आमच्या अंतःकरणात जर याविषयीची कामनाच नाही म्हणून हे आम्हाला काय सुख देऊ शकतील? या कुटुंबियांना मारून आमची जगण्याची सुद्धा इच्छा नाही. कारण जर आमचे कुटुंबी मरून जातील तर हे राज्य आणि भोग कोणाच्या कामी येतील? हे राज्य
भोग इत्यादी तर कुटुंबासाठीच पाहिजे असतात, परंतु तेच जर मरून जातील तर त्याचा कोण भोग घेईल? भोगण्याची गोष्ट तर दूरच राहो, ते आमच्या आर्थिक चिंता आणि शोकाला कारण होतील. संबंध असा आहे, अर्जुनास विजय इत्यादींची काय इच्छा नाही, याचे कारण पुढील श्लोकात सांगतात. व्याख्या. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च. व्यक्तिगत सुखासाठी आम्हाला राज्य, सुखभोग इत्यादींची इच्छाच नाही, तर या कुटुंबियांसाठी, स्नेहासाठी, मित्रासाठी आम्ही हे इच्छित आहोत. आचार्य, पितामह, पुत्र इत्यादींना सुख आराम मिळावा, त्यांची सेवा व्हावी, ते प्रसन्न व्हावेत, याचसाठी आम्ही युद्ध करून राज्य मिळवण्याची इच्छा करीत आहोत. भोग सामग्रीचा संग्रही करत आहोत. त इमे वस्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च. परंतु तेच सर्वजण आपल्या प्राणाची आणि धनाची आशा सोडून आमच्या समोर युद्धभूमीमध्ये उभे आहेत. यांनी असा विचार केला आहे की आम्हाला प्राणांचा मोह नाही व धनाची लालसाही नाही. आम्ही कुशाल मरून जाऊ, पण युद्धात मागे हटणार नाही. जर हे सर्वच मरतील तर मग आम्हाला कोणासाठी राज्य पाहिजे, सुख कोणासाठी हवे, धन कोणासाठी पाहिजे? अर्थात या सर्वांची इच्छा आम्ही कोणासाठी करावी? प्राणां त्यक्त्वा धनानि च चे तात्पर्य असे आहे की ते प्राणीच आणि प्राणाची आणि धनाची आशा सोडून उभे आहेत. अर्थात आम्ही जिवंत राहू आणि आम्हाला धन मिळेल या इच्छेचा त्याग करून ते उभे आहेत. जर त्यांना प्राणाची आणि धनाची इच्छा असती तर ते मरण्यासाठी युद्धात कशाला उभे राहिले असते? म्हणून येथे प्राण आणि धनाचा त्याग करण्याचे तात्पर्य त्यांच्या आशेचा त्याग करण्यातच आहे. संबंध असा आहे, ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग आणि सुख इच्छित आहोत ते लोक कोण आहेत याचे वर्णन अर्जुन पुढील श्लोकांमध्ये करतात. आचार्या, पितरः पुत्रा, तथैव च पितामहाः, मातुला, श्वशुराः, पौत्रा, शाला संबंधिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मही कृते. व्याख्या. भगवान पुढे 16व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात म्हणतील की काम, क्रोध आणि लोभ हे 3 नरकाचे दरवाजे आहेत. वास्तविक एका कामाची ही 3 रूप आहेत. हे तिन्ही सांसारिक वस्तूंना, व्यक्ती इत्यादींना महत्व दिल्यानेच उत्पन्न होते. काम अर्थात कामनेची 2 प्रकारे क्रिया होते, इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती. यातही इष्टाच्या प्राप्तीचे 2 प्रकार आहेत, संग्रह करणे आणि सुख भोगणे. संग्रहाच्या इच्छेने नाव लोभ हे आहे आणि सुखाच्या इच्छेने नाव काम आहे. अनिष्टाच्या निवृत्तीत बाधा आणली तर क्रोध निर्माण होतो आणि भोगाच्या संग्रहाच्या प्राप्तीमध्ये बाधा देणाऱ्यावर अथवा आमचे अनिष्ट करणाऱ्यावर आमच्या शरीराचा नाश करणाऱ्यावर क्रोध उत्पन्न होतो, ज्यामुळे अनिष्ट करणाऱ्यांचा नाश करण्याची क्रिया होते. यावरून सिद्ध झाले की युद्धात मनुष्याची 2 प्रकाराने प्रवृत्ती होते. अनिष्टाच्या निवृत्तीसाठी अर्थात आपल्या क्रोधाला सफल करण्याकरता आणि इष्टाच्या प्राप्तीसाठी अर्थात लोभाच्या पूर्तीसाठी. परंतु अर्जुन येथे या दोन्ही गोष्टींचा निषेध करीत आहे. आचार्याः पितरः किन्नु मही कृते. जर हे आमचे कौटुंबिक लोक आपल्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन आमच्यावर प्रहार करून माझा वधही करू इच्छितील, तरीही मी आपल्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन यांना मारू इच्छित नाही. जर हे आपल्या इष्टप्राप्तीसाठी राज्याच्या लोभाने मला मारू इच्छितील, तरीही मी माझ्या इष्टप्राप्तीसाठी लोभा घेऊन यांना मारू इच्छित नाही. तात्पर्य हे निघाले की क्रोधात आणि लोभात फसून मला नरकात जावायचे नाही. या ठिकाणी 2 वेळा अपिपदाचा प्रयोग करण्यात अर्जुनाचा असा आशय आहे की मी यांच्या स्वार्थात बाधाच करणार नाही, तर हे मला मारतीलच कशाला. पण असे समजा की पूर्वी याने आमच्या स्वार्थात बाधा आणली आहे, अशा विचाराने हे माझ्या शरीराचा नाश करण्यास प्रवृत्त झाले आहे, तरीही घ्नतोपी मी त्यांना मारू इच्छित नाही. दुसरी गोष्ट, यांना मारल्याने
मला त्रैलोक्याचे राज्य मिळत असेल ही तर अशक्य गोष्ट आहे, पण समजा की यांना मारल्याने मला त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरीही अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः मी यांना मारू इच्छित नाही. मधुसूदन, या संबोधनाचे तात्पर्य असे आहे की आपण तर दैत्याला मारणारे आहात, पण हे द्रोणाचार्य भीष्माचार्य दैत्य थोडेच आहेत की मी त्यांना मारण्याची इच्छा करू. हे तर आमचे अत्यंत जवळचे महत्वाचे नातलग आहेत. आचार्याः, कुटुंबातील ज्या द्रोणाचार्य इत्यादींशी आमचा विद्येचा संबंध, हिताचा संबंध आहे, अशा पूज्य आचार्यांची मी सेवा करावी की त्यांच्याशी लढावे? आचार्यांच्या चरणावर तर आपण आपल्याला आपल्या प्राणालाही समर्पित करावयास पाहिजे. हेच आमच्यासाठी उचित आहे. पितराः, शरीराच्या संबंधाने जे पिता लोक आहेत त्यांचेच तर रूप हे आमचे शरीर आहे. शरीराने आम्ही त्यांचे स्वरूप असताना आम्ही क्रोध किंवा लोभाच्या भरात आपल्या पितृस्वरूप असलेल्यांना कसे मारावे? पुत्राः, आमचे आणि आमच्या भावाचे जे पुत्र आहेत ते तर सर्वथा पालन करणं योग्य आहे. त्यांनी आमच्या विपरीत जरी कोणतीही क्रिया केली तरीही त्यांचे पालन करणे हाच आमचा धर्म आहे. तसेच जे पितामह आहेत ते जर आमच्या पिताजींचे पूज्य आहेत तर आमच्यासाठी तर परमपूज्य आहेतच. ते आम्हाला शिक्षा करू शकतात, आम्हाला मारूही शकतात, परंतु आमची अशी वागणूक असली पाहिजे की त्यांना आमच्याकडून यत्किंचितही दुःख होता कामा नये, कष्ट होता कामा नये, तर त्यांना सुख व्हावे, आराम मिळावा, त्यांची सेवा व्हावी. मातुलाः, आमचे जे मामा आहेत ते आमच्या पालन पोषण करणाऱ्या मातांचे भाऊ आहेत, म्हणून मातेप्रमाणे ते पूज्य वाटावयास पाहिजे. मातुलाः, आमचे जे मामा आहेत ते आमच्या पालन पोषण करणाऱ्या मातांचे भाऊ आहेत, म्हणून मातेप्रमाणेच ते पूज्य वाटावयास पाहिजे. श्वशुराः, जे आमचे सासरे आहेत हे माझ्या आणि माझ्या भावाच्या पत्नींचे पूज्य पिताजी आहेत, म्हणून हे आमच्यासाठी पित्या समान आहेत. यांना मी कसे मारू? पौत्राः, आमच्या पुत्रांचे जे पुत्र आहेत ते तर पुत्रापेक्षाही अधिक पालन पोषण करण्यायोग्य आहे. शालाः, आमचे जे मेहुणे आहेत तेही आमच्या पत्नीचे प्रिय भाऊ आहेत, त्यांनाही कसे मारावे? संबंधिनः, हे जेवढे संबंधी दिसत आहेत आणि या व्यतिरिक्त जेवढे म्हणून संबंधी आहेत त्यांचे पालन पोषण सेवा करावयास पाहिजे की त्यांना मारावे? यांना मारण्याने जर आम्हाला त्रैलोक्याचे राज्य जरी मिळत असेल तरीही यांना मारणे उचित आहे काय? यांना मारणे तर सर्वथा अनुचित आहे. पूर्व श्लोकात अर्जुनाने स्वजनांच्या न मारण्याचे 2 हेतू सांगितले. आता परिणामाच्या दृष्टीने सुद्धा स्वजनांना न मारणे सिद्ध करतात. निहत्यधार्थ राष्ट्रान्न का प्रीतिस्या जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हतवैता नाततायिनः. व्याख्या: निहत्यधार्थ राष्ट्रान्न हत्वैता नाततायिनः. धृतराष्ट्राचे पुत्र व त्यांचे सहयोगी दुसरे जेवढे म्हणून सैनिक आहेत त्यांना मारून विजय मिळवण्यासाठी आम्हाला काय प्रसन्नता होईल? जर आम्ही क्रोध अथवा लोभाच्या आवेगात येऊन यांना जरी मारले तरी हा आवेग शांत झाल्यावर आम्हालाच रडावेच लागेल. अर्थात क्रोध आणि लोभात फसून आम्ही केवढा अनर्थ करून बसलो असा पश्चातापच करावा लागेल. कुटुंबियांची आठवण झाल्यावर त्यांचा अभाव वारंवार खटकत राहील. अंतःकरणात त्यांच्या मृत्यूविषयी शोक सतावित राहील. अशा स्थितीत आम्हाला कधी प्रसन्नता मिळू शकते काय? तात्पर्य हे आहे की यांना मारल्याने आम्ही या लोकात जोपर्यंत जिवंत राहू तोपर्यंत आमच्या चित्तात कधीही प्रसन्नता होणार नाही आणि त्यांना मारण्याचे आम्हाला जे पाप लागेल ते परलोकात आम्हाला भयंकर दुःख देणारे आहेत. आततायी 6 प्रकारचे असतात: आग लावणारा, विष देणारा, हातात शस्त्र घेऊन मारण्यास सज्ज झालेला, संपत्ती हरण करणारा, जमीन राज्य बळकवणारा आणि स्त्रीचे हरण करणारा. दुर्योधन इत्यादी मध्ये ही 6ही लक्षणे दिसून येतात. यांनी पांडवांना लाक्षागृहाला आग लावून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. भीमाला विष घालून नदीत फेकून दिले. हातात शस्त्र घेऊन ते पांडवांना मारण्यासाठी तर तयार होतेच, कपटाने द्यूत खेळून त्यांनी पांडवांचे राज्य आणि धनाचे हरण केले. द्रौपदीला भरसभेत ओढत आणून तुला मी जिंकले आहे, तू आमची दासी झाली आहेस असे म्हणून तिचा अपमान केला होता आणि दुर्योधनादिकांच्या प्रेरणेने जयद्रथाने द्रौपदीला हरण करून नेले होते. शास्त्र वचनानुसार आततायीला मारल्याने मारणाऱ्यास काही दोष पाप लागत नाही.
नातताई वधे दोषे हंतुर्भवती कश्चन मनुस्मृतीमध्ये म्हणले आहे. परंतु आतताईला मारणे उचित असून सुद्धा मारण्याची क्रिया चांगली नाही. शास्त्र सुद्धा असे सांगते की मनुष्याने केव्हाही कोणाचीही हिंसा करू नये. नहिंस्यात् सर्वभूतानि, हिंसा न करणे परमधर्म आहे. अहिंसा परमो धर्म. म्हणून क्रोध लोभाला वश होऊन कुटुंबियांच्या हिंसेचे कार्य आम्ही कशाला करावे. आतताई असल्यामुळे हे दुर्योधनादी मारण्याच्या लायकच आहेत. परंतु आपले कुटुंबीय असल्याने यांना मारल्याने आम्हाला पापच लागेल. कारण शास्त्रात असे वर्णन आहे की जो आपल्या कुलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. स एव पापिष्ठतमो यः कुर्यात् कुलनाशनम. म्हणून जो आतताई आपला विशेष कुटुंबीय आहे त्याला कसे मारावे, त्याच्यापासून आपला संबंध तोडून टाकणे, त्यांच्यापासून आपण वेगळे होणे हे योग्य आहे. कारण त्यांना मारणे योग्य नाही. जसे आपला मुलगाच आतताई झाला तर त्याच्यापासून आपला संबंध आपण सोडू शकतो, पण त्याला ठार थोडेच केले जाऊ शकते. पूर्व श्लोकात युद्धाचा दुष्परिणाम दाखवून आता अर्जुन युद्ध करणे संपूर्णपणे कसे अनुचित आहे हे सांगतात. तस्मान् नारहा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. व्याख्या. तस्मान् नारहा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्. आतापर्यंत कुटुंबियांना न मारण्याविषयी जो काही युक्तिवाद केला आहे, प्रमाणे दिली आहेत आणि विचार मी प्रकट केला आहे, त्यांना अनुसरून आम्ही अशा प्रकारचे अनर्थकारक कर्म करण्यासाठी कसे बरे प्रवृत्त होऊ शकतो. आपलेच बांधव असलेल्या या धृतराष्ट्र संबंधींना मारणे सर्वदैव अयोग्य अनुचित आहे. आमच्यासारखे चांगले पुरुष असे अनुचित कार्य कसे करू शकते. स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव. हे माधवा, माझ्या कुटुंबियांच्या मारण्याच्या कल्पनेनेच अत्यंत दुःख होत आहे, असा संताप होत आहे. तर मग क्रोध आणि लोभाच्या भरात आम्ही जर त्यांना मारू तर आम्हाला किती दुःख होईल. त्यांना मारून आम्ही कसे सुखी होऊ. या ठिकाणी हे आमचे घनिष्ठ संबंधी आहेत. या ममताजन्य मोहामुळे आपल्या क्षत्रियोचित कर्तव्याकडे अर्जुनाने पाठ फिरवली आहे. कारण जेव्हा मोह होतो तेव्हा मनुष्याचा विवेक बदलला जाऊ शकतो, विवेक दबला जाऊ शकतो. विवेक दबल्याने मोहाचे प्राबल्य वाढते. मोह प्रबल झाला की आपल्या कर्तव्याचे स्पष्ट भान राहत नाही. संबंध असा आहे. आता या ठिकाणी अशी शंका येते की जसे तुमच्यासाठी दुर्योधन इत्यादी स्वजन आहेत, तसेच दुर्योधन इत्यादीसाठी तर तुम्ही स्वजन आहात. स्वजनांच्या दृष्टीने तुम्ही तर युद्धापासून निवृत्त होण्याचा विचार करीत आहात, परंतु दुर्योधनादी युद्धापासून परावृत्त होण्याचा विचार करीत नाहीत. याचे काय कारण आहे. याचे उत्तर अर्जुन पुढील 2 श्लोकात देत आहेत. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथन्न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. व्याख्या. यद्यप्येतेन पश्यन्ति मित्रदोहे च पातकं. इतके मिळाले इतके आणखीन मिळो, पुढे असेच मिळत राहो. अशा प्रकारे धन, जमीन, घर, आदर, प्रशंसा, अधिकार, पद इत्यादीकडे वाढत चाललेल्या मनुष्याच्या वृत्तीला लोभ असे म्हणतात. या लोभ वृत्ती कारणाने या दुर्योधनाधिकांची विवेकशक्ती नाहीशी झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या मनात असा विचार येत आहे की ज्या राज्यासाठी आम्ही एवढे मोठे पाप करीत आहोत, कुटुंबियांना नष्ट करू पाहत आहोत, ते राज्य आमच्याजवळ किती दिवस राहील आणि आम्ही त्याच्याबरोबर किती दिवस राहू. आम्ही जिवंत असताना हे राज्य गेले तर आमची कशी दुर्दशा होईल, आणि राज्य असताना जर आम्ही मेलो तर राज्याची कशी अवस्था होईल. कारण मनुष्य संयोगापासून जेवढे सुख घेतो त्याच्या वियोगापासून तितके दुःख त्याला भोगावेच लागते. संयोगात एवढे सुख मिळत नाही जेवढे वियोगामध्ये दुःख होते. तात्पर्य हे आहे की अंतःकरण लोभाने व्याप्त झाल्या कारणाने यांना सर्वत्र राज्य दिसत आहे. कुळाचा नाश केल्याने केवढे भयंकर पाप लागेल इकडे यांची दृष्टीच नाही.
ज्या ठिकाणी लढाई होते तेथे समय, शक्ती आणि संपत्ती यांचा नाश होतो. अनेक प्रकारच्या चिंता आणि संकटे येतात. दोन मित्रांमध्येही भांडणे होतात, मनोमालिन्य होते, अनेक प्रकारचे मतभेद निर्माण होतात. मतभेद झाल्याने वैरभाव निर्माण होतो. जसे द्रुपद राजाला आणि द्रोणाचार्य हे दोन्ही लहानपणी मित्र होते, परंतु राज्यप्राप्तीनंतर द्रुपद राजाने एके दिवशी द्रोणाचार्यांचा अपमान करून दोघांमधील मैत्रीला ठोकर मारली होती. या कारणाने द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य यांच्या दरम्यान वैरभाव निर्माण झाला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी माझ्यागर्भी द्रुपद राजाला परास्त करून त्याचे अर्धे राज्य घेतले. या कारणाने द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा नाश करण्यासाठी एक यज्ञ करविला. त्यापासून दृष्टद्युम्न आणि द्रौपदी उत्पन्न झाले. अशा प्रकारे मित्राबरोबर वैरभाव ठेवल्यास केवढे भयंकर पाप लागेल याकडे त्यांचे लक्षच नाही. विशेष गोष्ट, आता आमच्याजवळ ज्या वस्तूंचा अभाव आहे त्या वस्तू वाचूनही आमचे काम भागत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत, परंतु जेव्हा त्या वस्तू आम्हाला मिळाल्यानंतर पुन्हा नष्ट होतात तेव्हा त्यांच्या अभावाने फार भयंकर दुःख प्राप्त होते. तात्पर्य, प्रथम वस्तूंचा जो निरंतर अभाव होतो तो इतका दुःखदायी नव्हता जितका वस्तूंचा संयोग पुन्हा त्याचा वियोग होणे दुःखदायी आहे. असे असताना सुद्धा मनुष्य ज्या वस्तूंचा आपल्याजवळ अभाव मानतो त्या वस्तूंना तो लोभाने मिळवण्याचा प्रयत्न करतो. विचार केल्यास असे अनुभवायला येते की ज्या वस्तूंचा आता अभाव आहे, मध्यंतरी प्रारब्धानुसार त्याची प्राप्ती झाली, तरीही शेवटी त्याचा अभावच राहील. म्हणून आमची तर तीच अवस्था राहील जी वस्तू मिळण्यापूर्वी होती. मध्यंतरी लोभामुळे त्या वस्तू मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागेल, दुःखच दुःख भोगावे लागेल. मध्यंतरी वस्तूंच्या संयोगाने जे थोडेसे सुख झाले ते तर केवळ लोभामुळेच झाले. जर अंतःकरणात लोभरूपी दोष नसेल तर वस्तूंच्या संयोगाने सुख होणारच नाही. तसेच मोहरूपी दोष नसेल तर कुटुंबियांपासून सुख होऊच शकत नाही. लालूच दोष नसेल तर संग्रहाचे सुख होऊच शकत नाही. तात्पर्य, संसाराचे सुख कोणत्या ना कोणत्या दोषामुळेच होते. कोणताच दोष नसेल तर संसारापासून सुख होऊच शकत नाही. परंतु लोभामुळे मनुष्य असा विचार करू शकत नाही. हा लोभ त्याच्या विवेक विचाराला नष्ट करून टाकतो. कथन न ज्ञेयमस्माभिः प्रपश्यद्भिर्जनार्दन. आता अर्जुन आपले मत व्यक्त करतात की जरी दुर्योधनादिकांची आपल्या कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाकडे आणि मित्रद्रोहामुळे होणाऱ्या पापाकडे दृष्टी नाही, तरी पण आम्हाला कुलक्षयामुळे होणाऱ्या अनर्थ परंपरेला पाहिलेच पाहिजे. त्याचे वर्णन अर्जुन पुढे 40व्या श्लोकापासून 44व्या श्लोकापर्यंत करतील. कारण कुलक्षयामुळे होणारे दोष आम्ही चांगल्या तऱ्हेने जाणतो आणि मित्राशी द्रोह, वैर, द्वेष केल्यास होणारे पापही उत्तम रीतीने जाणतो. जर त्या मित्रांनी आम्हाला दुःख दिले तर ते दुःख आमच्यासाठी अनिष्टकारक नाही, कारण दुःखाने तर आमच्या पूर्व पापांचा नाश होईल, आमची शुद्धीच होईल. परंतु आमच्या मनात जर द्रोह, वैरभाव असेल तर तो मेल्यानंतरही आमच्या बरोबर राहील आणि प्रत्येक जन्मांमध्ये आम्हाला पाप करण्याविषयी प्रेरणा देत राहील, ज्यामुळे आमचे पतनच पतन होईल. अशा अनर्थ करणाऱ्या आणि मित्रांसोबत द्रोह निर्माण करणाऱ्या या युद्धरूपी पापापासून वाचण्याचा विचार का करू नये? अर्थात विचार करून या पापापासून आम्ही स्वतःला अवश्य वाचवलेच पाहिजे. या ठिकाणी अर्जुनाची दृष्टी दुर्योधनादिकांच्या लोभाकडे तर जात आहे, पण ते स्वतः कौटुंबिक मोहामध्ये गुरफटले जाऊन बोलत आहेत. इकडे त्यांची दृष्टी जात नाही. या कारणानेच ते आपल्या कर्तव्याला समजत नाही. असा नियम आहे की जोपर्यंत मनुष्याची दृष्टी दुसऱ्याच्या दोषाकडे असते तोपर्यंत त्याला आपला दोष दिसत नाही. उलट असा एक अभिमान होतो की त्यांच्यात तर हा दोष आहे परंतु आमच्यात हा दोष नाही. अशा अवस्थेत तो विचारच करू शकत नाही की जर यांच्यात कोणता दोष आहे तर आमच्यातही दुसरा कोणता दोष असू शकतो. समजा दुसरा दोष जरी नसला तरी दुसऱ्याचा दोष पाहणे हा दोष तर आहे. दुसऱ्याचा दोष पाहणे तसेच आपल्या चांगुलपणाचा अभिमान होणे हे दोन्हीही दोष एकमेकांसोबतच असतात, राहतात. दोन्ही दोष राहतात. अर्जुनालाही
दुर्योधनादिकांमध्ये दोष दिसत आहे आणि आपल्या चांगुलपणाचा अभिमान होत आहे. चांगुलपणाच्या अभिमानरूपी सावलीत सर्व दोष राहतात, म्हणून त्यांना आपल्यातील मोहरूपी दोष दिसत नाही. संबंध असा आहे, कुलक्षय झाल्यास होणाऱ्या ज्या दोषांना आम्ही जाणतो ते दोष कोणते आहेत, त्या दोषांची परंपरा पुढील 5 श्लोकात सांगत आहेत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृष्ण धर्मो अभिभवत्युत. व्याख्या अशी आहे, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः. जेव्हा युद्ध होते तेव्हा त्यात कुळाचा वंशाचा क्षय ऱ्हास होतो. जेव्हापासून कुळाचा आरंभ झाला आहे तेव्हापासून कुळाचे धर्म अर्थात कुळाच्या पवित्र परंपरा, पवित्र रीतिरिवाज, मर्यादा देखील परंपरेने चालतात. परंतु जेव्हा कुळाचा नाश होतो तेव्हा निरंतर कुळासोबत राहणारे धर्म देखील नष्ट होतात. अर्थात जन्मसमयी मौंजी बंधनाच्या वेळी, विवाह प्रसंगी, मृत्यूसमयी आणि मृत्यूनंतर करण्यात येणारे जे शास्त्रोक्त पवित्र रीतिरिवाज आहेत, जे जीवित असताना आणि मृत्यूनंतर अर्थात इहलोकी आणि परलोकी मनुष्याचे कल्याण करणारे आहेत, ते सर्व नष्ट होतात. कारण की जेव्हा कुलाचाच नाश होतो तेव्हा कुलाच्या आश्रयाने राहणाऱ्या धर्म कोणाच्या आश्रयाने राहील. धर्मे नष्टे कुलं कृष्ण अधर्मो अभिभवत्युत. जेव्हा कुलाच्या पवित्र मर्यादा, पवित्र आचरण नष्ट होतात तेव्हा धर्माचे पालन न करणे आणि धर्म विरोधी कर्म करणे अर्थात करण्यालायक काम न करणे आणि न करण्यायोग्य काम करणे या रूपाने अधर्म संपूर्ण कुळाला दडपून टाकतो. अर्थात संपूर्ण कुळावर अधर्माची छाया पसरते. आता या ठिकाणी अशी शंका येते की जर कुळ नष्ट होईल, कुळ राहणारच नाही, तर अधर्म कोणाला दडपून टाकेल? याचे उत्तर असे आहे की जे लढाई करण्याला योग्य पुरुष आहेत ते तर युद्धात मारले जातील, पण जे लढाईसाठी योग्य नाहीत असे जे बालक आणि स्त्रिया मागे राहतात त्यांना अधर्म दडपून टाकतो. कारण की जेव्हा युद्धात शस्त्र, शास्त्र, व्यवहार इत्यादिकांचे जाणकार आणि अनुभवी पुरुष मरतात तेव्हा मागे उरलेल्या लोकांना उत्तम प्रकारचे शिक्षण देणारे, त्यांच्यावर शासन करणारे कोणीही राहत नाही. अशा स्थितीत मर्यादेचे आणि व्यवहाराचे ज्ञान नसल्याने ते मनाला वाटेल तसे आचरण करू लागतात. अर्थात ते करण्यायोग्य कर्म न करता न करण्यालायक काम करू लागतात. म्हणून त्यांच्यात अधर्म पसरतो. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. व्याख्या: अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः. धर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाल्यास बुद्धी सात्विक बनते. सात्विक बुद्धीत काय करावे आणि काय करू नये याचा विवेक जागृत होतो. परंतु कुळात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा आचरण शुद्ध होऊ लागते, ज्यामुळे अंतःकरण अशुद्ध होते. अंतःकरण अशुद्ध बनल्याने बुद्धी तामसी होते. बुद्धी तामसी झाली की मनुष्य कर्तव्याला अकर्तव्य समजू लागतो. अर्थात त्याच्यात शास्त्र मर्यादेचा विरुद्ध विचार निर्माण होतो. अशा विपरीत बुद्धीने कुलस्त्रिया दूषित होतात. अर्थात व्यभिचारिणी होतात. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतो. पुरुष आणि स्त्री हे दोन्ही जर निरनिळ्या वर्णाचे असतील तर त्यापासून जी संतान उत्पन्न होते ती वर्णसंकर म्हटली जाते. अर्जुन येथे कृष्ण संबोधन देऊन म्हणत आहेत की आपण सर्वांना आकर्षित करणारे असल्याने कृष्ण म्हणविले जातात. तर मग आपणच सांगा की आमच्या कुळाला आपण कोणत्या बाजूस खेचाल, अर्थात कोणीकडे न्याल. वार्ष्णेय हे संबोधन देण्याचा भाव असा आहे की आपण वृष्णी वंशात अवतार धारण केल्याने वार्ष्णेय म्हणले जातात. परंतु जर आमच्या कुळाचा वंशाचा नाश होईल तर आमचे वंशज कोण्या कुळाचे म्हणले जातील, म्हणून कुळाचा नाश करणे योग्य नाही. संकरो नरकायैव कुलघ्नानां संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च वर्ण मिश्रणाने उत्पन्न झालेल्या वर्णसंकरात संतानात धार्मिक बुद्धी नसते, तो मर्यादेचे पालन करीत नाही, कारण तो स्वतः विना मर्यादेने उत्पन्न झाला आहे, म्हणून त्याचे स्वतःचे कुलधर्म नसल्याने तो त्याचे पालन करीत नाही. कुलधर्म अर्थात कुलमर्यादेच्या विरुद्ध आचरण करतो. ज्यांनी आपल्या कुलाचा युद्धात संहार केला त्यांना कुलघातकी म्हणतात. वर्णसंकर अशा कुलघातक्यांना नरकात घेऊन जातो. केवळ कुलघातक्यालाच नाही तर कुलपरंपरा नष्ट झाल्याने संपूर्ण कुलालाच तो नरकामध्ये घेऊन जातो. पतंती पितरो ह्येषां लुप्तपिंडोदका क्रियाः, ज्यांनी आपल्या कुलाचा नाश केला आहे अशा या कुलघातक्यांच्या पितरांना वर्णसंकराकडून श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्याने त्या पितरांचे पतन होते. कारण की जेव्हा पितरांना श्राद्ध आणि तर्पणाद्वारा पिंडदान दिले जाते तेव्हा ते त्या पुण्याच्या प्रभावाने उच्च लोकात राहतात, परंतु जेव्हा त्यांना श्राद्ध तर्पणाद्वारा पिंडदान देणे बंद होते तेव्हा त्यांचे त्या स्थानाहून पतन होते, अर्थात ते त्या उच्च लोकात राहत नाही. पितरांना श्राद्ध व तर्पणाद्वारा पिंडदान न मिळण्याचे कारण असे आहे की वर्णसंकराची पूर्वजाविषयी आदर बुद्धी नसते. या कारणाने त्यांच्यात पितरांसाठी श्राद्ध तर्पण करण्याविषयी भावनाच राहत नाही. जरी लोकापवादाचा विचार करून त्यांनी श्राद्ध तर्पणही केले तरीही शास्त्रविधीनुसार त्यांचा श्राद्ध तर्पण करण्यात अधिकार नसल्याने ते श्राद्ध तर्पण द्वारा केलेले पिंडदान पितरांना मिळतच नाही. अशा प्रकारे जेव्हा पितरांना आदरबुद्धीने आणि शास्त्रविधीनुसार पिंडपाणी मिळत नाही तेव्हा त्यांचे आपल्या स्थानातून पतन होते. परिशिष्ट भाव असा आहे, पितरांमध्ये एक अजान पितर असतात आणि एक मर्त्य पितर. पितरलोकात राहणारे पितर अजान आहेत आणि मनुष्य लोकातून मृत्यू होऊन गेलेले पितर मर्त्य आहेत. श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्यास मर्त्य पितरांचे पतन होते. पतन त्याच मर्त्य पितरांचे होते ज्यांचा कुटुंबाशी संतानाशी संबंध राहतो आणि त्यांच्याकडून श्राद्ध तर्पणाची आशा ठेवतात. दोषै रेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्सद्यांते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. व्याख्या. दोषैरहितैः कुलघ्नानां कुलधर्माश्च शाश्वताः. युद्धात कुलाचा नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेल्या कुलधर्मही नष्ट होतात. कुलधर्म नष्ट झाल्याने कुळात अधर्माची वृद्धी होते. अधर्माची वृद्धी झाल्यास स्त्रिया दूषित होतात. स्त्रिया दूषित झाल्याने वर्णसंकर उत्पन्न होतात. अशा प्रकारे या वर्णसंकरकारक दोषामुळे कुलाचा नाश करणाऱ्यांचे जातीधर्म वर्णधर्म नष्ट होतात. कुलधर्म आणि जातीधर्म कशाला म्हणतात? एकाच जातीमधील एका कुलाची जी स्वतःची वेगवेगळी परंपरा असते, वेगवेगळे रीतिरिवाज, मर्यादा आणि आचरणे असतात, ते सर्व त्या कुलाचे कुलधर्म म्हटले जातात. एकाच जातीमधील संपूर्ण समुदायांचे जे धर्म असतात त्या सर्वांना जातीधर्म अर्थात वर्णधर्म म्हणतात. जे सामान्य धर्म असतात आणि शास्त्रविधी अनुकूल असतात. या कुलधर्माचे आणि जातीधर्माचे आचरण न झाल्याने हे धर्म नष्ट होतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवति त्यनुशुश्रम. व्याख्या अशी आहे, उत्सन्न कुलधर्मानां अनुशुश्रुम. भगवंतांनी मनुष्याला विवेक दिला आहे, नवीन कर्म करण्याचा अधिकार दिला आहे, म्हणून तो कर्म करण्यात अथवा न करण्यात, चांगले करण्यात अथवा वाईट करण्यात स्वतंत्र आहे. म्हणून त्याने सर्व काळ विवेक विचारपूर्वक कर्तव्य कर्म करावयास पाहिजे. परंतु मनुष्य सुखभोगाच्या लोभामध्ये बसून आपल्या विवेकाचा अनादर करतो आणि रागद्वेषाला वश होतो, ज्या कारणाने त्याचे आचरण शास्त्र आणि कुलमर्यादांच्या विरुद्ध होऊ लागते. परिणामी त्याचा इहलोकात निंदा, अपमान, तिरस्कार होतो आणि परलोकात दुर्गती, नरकांची प्राप्ती होते. आपल्या पापांमुळे त्यांना अनंत काळापर्यंत नरक यातना भोगाव्या लागतात, असे आम्ही परंपरेने वडीलधारांकडून आणि गुरुजनांकडून ऐकत आलो आहोत. मनुष्यानाम या पदात कुलघातकांच्या आणि त्यांच्या कुळातील सर्व मनुष्यांचा समावेश केला गेला आहे. अर्थात कुलघातकांच्या मागील पूर्वजांचा आणि पुढील वंशजांचा
समावेश केला गेला आहे. संबंध असा आहे, युद्धाने होणाऱ्या अनर्थाच्या वर्णाचा स्वतः अर्जुनावर काय परिणाम झाला याचे वर्णन यानंतरच्या श्लोकामध्ये सांगतात. अहो बतम महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यताः. व्याख्या. अहोबत स्वजनमुद्यताः हे दुर्योधनादी दुष्ट आहेत. यांची धर्मावर श्रद्धा नाही. यांच्यावर लोभाचा पगडा बसला आहे, म्हणून ते युद्धासाठी तयार झाले तर यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. परंतु आम्ही तर धर्म अधर्माला, कर्तव्य अकर्तव्याला, पुण्य पापाला जाणणारे आहोत. असे जाणकार असूनही न जाणणाऱ्या माणसाप्रमाणे आम्ही लोकांनी फार मोठे पाप करण्याचा निश्चय केला आहे. एवढेच नव्हे तर युद्धात आपल्या स्वजनांना मारण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन तयार झालो. ही आम्हा लोकांसाठी फारच मोठ्या आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट आहे. अर्थात सर्वथैव अनुचित गोष्ट आहे. आम्हाला जी माहिती आहे, आम्ही जी शास्त्रवचने ऐकली आहेत आणि गुरुजनांकडून जी विद्या प्राप्त केली आहे, आपले जीवन सुधारण्याचा विचार केला आहे, त्या सर्वांचा अनादर करून आज आम्ही युद्धरूपी पाप करण्याचा विचार केला आहे. हे फार मोठे पाप आहे. महत्पापम या श्लोकात अहो आणि बत ही 2 पदे आली आहेत. यापैकी अहो पद आश्चर्यवाचक आहे आणि आश्चर्य हेच आहे की युद्धापासून होणाऱ्या अनर्थ परंपरेला जाणत असून सुद्धा आम्ही लोकांनी युद्धरूपी फार मोठे पाप करण्याचा पक्का निश्चय केला आहे. दुसरे बत पद बतपद खेदवाचक आहे. दुःख हेच आहे की अल्पकाल टिकणाऱ्या राज्यासाठी आणि सुखाच्या लोभात फसून आम्ही आपल्याच कुटुंबियांना मारण्यासाठी तयार झालो आहोत. केवळ राज्य आणि सुखाच्या लोभामुळे आम्ही पाप करण्याचा निश्चय करून स्वजनांना ठार मारण्यासाठी तयार झालो आहोत. तात्पर्य, आमचा जर युद्धात विजय होईल तर आम्हाला राज्यवैभव मिळेल, आमचा आदर सत्कार होईल, आमचे महत्व वाढेल, संपूर्ण राज्यावर आमचा प्रभाव राहील, सर्व ठिकाणी आमचा हुकूम चालेल. आमच्याजवळ संपत्ती असल्याने आम्ही मनसोक्त भोग सामुग्रीचा संग्रह करू, नंतर खूप आराम घेऊ, सुख भोगून अशा प्रकारे आमच्यावर राज्य आणि सुखाचा पगडा पसरला आहे, जो आमच्यासारख्यांसाठी सर्वथैव अनुचित आहे. या श्लोकात अर्जुन हे सांगू इच्छितात की आपल्या सद्विचारांचा, माहितीचा आदर केल्यानेच मनुष्य शास्त्र, गुरुजन इत्यादींची आज्ञा पाळू शकतो. परंतु जो मनुष्य आपल्या सद्विचारांचा अनादर करतो, तो शास्त्राच्या, गुरुजनांच्या आणि सिद्धांताच्या उत्तम तत्वांना ऐकूनही त्यांना धारण करू शकत नाही. आपल्या सद्विचारांचा वारंवार अनादर, तिरस्कार केल्याने सद्विचारांची निर्मिती होत नाही. मग मनुष्याला दुराचारापासून कोण रोखणार? तसेच जर आम्ही आमच्या जाणकारीचा आदर केला नाही तर मग आम्हाला अनर्थ परंपरेपासून कोण रोखू शकेल? अर्थात कोणीही रोखू शकत नाही. येथे अर्जुनाची दृष्टी युद्धरूपी क्रियेकडे आहे. ते युद्धरूपी क्रियेला दोषी समजून त्यापासून बाजूला जाऊ इच्छितात. परंतु वास्तविक दोष कोणता आहे याकडे अर्जुनाची दृष्टी नाही. युद्धात कौटुंबिक मोह, स्वार्थभाव, कामना हे दोष आहेत, पण याकडे दृष्टी न गेल्याने अर्जुन येथे आश्चर्य आणि खेद प्रकट करीत आहे, जो वास्तविक कोणत्याही विचारशील धर्मात्मा, शूरवीर, क्षत्रियासाठी उचित नाही. अर्जुनाने पूर्वी 38व्या श्लोकात दुर्योधनादिकांच्या युद्धात प्रवृत्त होण्यास कुलक्षयाचा दोष आणि मित्रद्रोहाच्या पापाला लोभ हे कारण दाखविले आहे. आणि येथेही स्वतः राज्य आणि सुखाच्या लोभामुळे महान पाप करण्याविषयी सज्ज झाल्याचे बोलत आहे. यावरून सिद्ध होते की अर्जुन पाप होण्यात लोभाला हेतू मानतात. असे असूनही पुढे 3ऱ्या अध्यायाच्या 36व्या श्लोकात अर्जुनाने माणूस इच्छा नसतानाही पापाचे आचरण का करतो असा प्रश्न का केला, याचे समाधान असे आहे की येथे तर कौटुंबिक मोहामुळे अर्जुन युद्धापासून निवृत्त होण्यास धर्म आणि युद्धाच्या प्रवृत्तीस अधर्म मानत आहे. अर्थात त्यांची शरीरादी विषयी लौकिक दृष्टी आहे, म्हणून ते युद्धात स्वजनांना ठार करण्यात लोभ हा हेतू मानत आहेत. परंतु पुढे गीतेचा उपदेश ऐकता ऐकता त्यांना आपल्या कल्याणाविषयीची इच्छा जागृत झाली, म्हणून ते कर्तव्याचा त्याग करून न करण्यायोग्य कामामध्ये प्रवृत्त होण्यास कोण कारण आहे असे विचारतात. अर्थात तेथे अर्जुन कर्तव्याच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने विचारत आहेत.
संबंध असा आहे. आश्चर्य आणि खेदात निमग्न झालेले अर्जुन पुढील श्लोकात आपल्या युक्तींचा शेवटचा निर्णय सांगतात. यतिमाम प्रतीकारम शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत. व्याख्या. यदिमाम क्षेमतरं भवेत. अर्जुन म्हणतात की जर मी युद्धापासून संपूर्णपणे निवृत्त होईल तर कदाचित हे दुर्योधन इत्यादीही युद्धापासून निवृत्त होतील. कारण आम्ही काही इच्छिलेच नाही, लढलोच नाही, तर मग हे लोक युद्ध करतीलच कशाला. परंतु कदाचित आवेशात येऊन तसेच हातात शस्त्र धारण करून हे धृतराष्ट्राचे पक्षपाती लोक आपल्या मार्गातील कायमचाच काटा काढून टाकावा, वैरी समाप्त होऊन जावा असा विचार करून सामना न करणाऱ्या तसेच शस्त्ररहित असलेल्या मला ठार जरी करतील तरी त्यांचे ते ठार करणे माझ्यासाठी कल्याणकारकच होईल. कारण की मी युद्धात गुरुजनांना ठार करून भयंकर पाप करण्याचा जो निश्चय केला होता त्या निश्चयरूप पापाचे प्रायश्चित्त होऊन जाईल. त्या पापापासून मी शुद्ध होऊन जाईल. तात्पर्य, मी युद्ध केले नाही तर मीही पापापासून वाचेल आणि माझ्या कुलाचाही नाश होणार नाही. जो मनुष्य आपल्यासाठी ज्या गोष्टींचे वर्णन करतो त्या विषयाचा त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो. अर्जुनानेही जेव्हा शोकाविष्ट होऊन 28व्या श्लोकापासून बोलणे आरंभ केले तेव्हा ते तितके शोकविवल नव्हते जितके ते आता शोकविष्ट आहेत. प्रारंभी अर्जुन युद्धापासून उपरत नव्हते, पण शोकविवल होऊन बोलता बोलता शेवटी ते युद्धापासून उपरत होतात आणि बाणसहित धनुष्याचा त्याग करून बसतात. भगवंतांनी विचार केला की अर्जुनाच्या बोलण्याचा वेग थांबल्यावरच आपण बोलावे. अर्थात बोलण्याने अर्जुनाचा शोक निघून जावा, अंतःकरणात कसलाही शोक शिल्लक राहिला नाही, तरच माझ्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होईल. म्हणून भगवंत अर्जुन बोलत असताना मध्ये काहीच बोलले नाही. विशेष गोष्ट, आतापर्यंत अर्जुनाने आपल्याला धर्मात्मा समजून युद्धापासून निवृत्त होण्याविषयी जो युक्तिवाद केला आहे त्यालाच संसारात आसक्त असलेले लोक ठीक समजतील आणि पुढे भगवान अर्जुनाला ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या योग्य पद्धतीने समजू शकणार नाहीत. याचे कारण असे की जो मनुष्य ज्या स्थितीत असतो त्या स्थितीची त्या श्रेणीची गोष्टच तो ठीक समजतो. तो उच्च श्रेणीची गोष्ट समजू शकत नाही. अर्जुनाच्या अंतःकरणात कुटुंबाचा मोह आहे आणि त्या मोहाने आविष्ट होऊनच ते धर्माच्या साधुतेच्या फारच चांगल्या गोष्टीचे प्रतिपादन करीत आहेत. म्हणून ज्या लोकांच्या अंतःकरणात कुटुंबाचा मोह आहे त्या लोकांनाच अर्जुनाचे म्हणणे योग्य वाटेल. परंतु भगवंताची दृष्टी जीवाच्या कल्याणाकडे आहे की त्याचे कल्याण कसे होईल. भगवंताच्या या उच्च श्रेणीच्या दृष्टीला ते लौकिक दृष्टी असणारे लोक समजू शकत नाही. म्हणून भगवंताच्या म्हणण्याला योग्य समजणार नाही. उलट असे समजतील की अर्जुनासाठी युद्धरूपी पापापासून वाचण्याचे योग्य होते. परंतु भगवंतांनी त्यांना युद्धात प्रवृत्त करून ठीक केले नाही. वास्तविक भगवंतांनी अर्जुनाकडून युद्ध करविले नाही तर त्यांना आपल्या कर्तव्याचे ज्ञान करविले आहे. युद्ध तर अर्जुनाला कर्तव्य रूपाने आपोआपच प्राप्त झाले होते. म्हणून युद्धाचा विचार अर्जुनाचा स्वतःचाच होता. तो स्वतःच युद्धाला प्रवृत्त झाले होते. म्हणूनच तर त्यांनी भगवंतांना निमंत्रित केले होते. परंतु त्या विचाराला आपल्या बुद्धीनेच अनिष्टकारक समजून ते युद्धापासून विन्मुख होत होते, अर्थात आपल्या कर्तव्यापासून दूर चालले होते. यावर भगवंतांना म्हटले की तू युद्ध करू इच्छित नाहीस, हा तुझा मोह आहे. म्हणून समयानुसार जे कर्तव्य सहज प्राप्त झालेले असते त्याचा त्याग करणे उचित नाही. कोणी एक मनुष्य बद्रीनारायणाला चालला होता, परंतु वाटेत त्याची दिशाभूल झाली, अर्थात त्याने दक्षिणेला उत्तर आणि उत्तरेला दक्षिण समजले. म्हणून तो बद्रीनारायणकडे न जाता उलट चालू लागला. समोरून एक मनुष्याला त्याला भेटला. त्या माणसाने विचारले, बाबा आपण कुठे जात आहात? तो म्हणाला, मी बद्रीनारायण. वाटेत भेटलेला माणूस म्हणतो, बाबा बद्रीनारायण इकडे नाही तिकडे आहे. आपण जर उलट जात आहात. म्हणून त्या माणसाने यात्रेकरूला बद्रीनारायणला पाठवले नाही तर त्याला दिशेचे ज्ञान करून योग्य मार्ग दाखविला. तसेच भगवान अर्जुनाला आपल्या कर्तव्याचे ज्ञान करून देतात. युद्ध करावयास लावित नाहीत. स्वजनांना पाहून अर्जुनाच्या मनात ही गोष्ट आली होती की मी युद्ध करणार नाही.
न योत्से, परंतु भगवंताचा उपदेश ऐकून असे म्हटले नाही की मी युद्ध करणार नाही, तर असे म्हटले की मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. करिष्ये वचनं तव, अर्थात आपले कर्तव्य पार पाडीन. अर्जुनाच्या या वचनावरून सिद्ध होते की भगवंतांनी अर्जुनाला आपल्या कर्तव्याचे ज्ञान करविले आहे. वास्तविक युद्ध होणे अवश्यंभावी होते, कारण सर्वांची आयुष्य संपलेली होती. त्याला कोणीही टाळू शकत नव्हते. स्वतः भगवंताने विश्वरूप दर्शनाच्या वेळी अर्जुनास म्हटले आहे की मी विशाल झालेला काळ आहे आणि सर्वांचा संहार करण्यासाठी येथे आलो आहे. म्हणून तुझ्या युद्ध करण्या वाचूनही परपक्षात उभे असलेले युद्धे वाचणार नाहीत. म्हणून हा नरसंहार नक्कीच विधिलिखितानुसार होणार होता. हा नरसंहार जरी अर्जुनाने युद्ध केले नसते तरीही होणारच होता. जर अर्जुनाने युद्ध केले नसते, पण ज्यांनी मातेच्या आज्ञेने द्रौपदीशी आपल्यासह 5 बांधवांना विवाह करणे स्वीकार केले होते, ते युधिष्ठिर मातेच्या युद्धाच्या आज्ञेनुसार तर युद्ध अवश्य करणारच होते. भीमसेन देखील युद्धातून मागे सरकणारे नव्हते, कारण त्यांनी कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती. द्रौपदीने तर असे म्हटले होते की जर माझे पती पांडव कौरवाशी युद्ध करणार नसतील तर माझे पिता द्रुपद, भाऊ धृष्टद्युम्न आणि माझे 5 पुत्र तसेच अभिमन्यू कौरवांशी युद्ध करतील. अशा प्रकारची अनेक कारणे होती ज्यामुळे युद्ध टळणे असंभव होते. विधिलिखितास थांबवणे मनुष्याच्या हाताची गोष्ट नाही, परंतु आपल्या कर्तव्याचे पालन करून मनुष्य आपला उद्धार करू शकतो आणि कर्तव्यच्युत होऊन आपले पतन करू शकतो. तात्पर्य, मनुष्य आपले इष्ट अनिष्ट करण्यास स्वतंत्र आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला कर्तव्याचे ज्ञान करून मनुष्य मात्राला उपदेश केला आहे की त्याने शास्त्राज्ञेनुसार आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात तत्पर असले पाहिजे. त्यापासून कधीही पाठ फिरवू नये. संबंध असा आहे, पूर्व श्लोकात अर्जुनाने आपल्या युक्तीचा निर्णय सांगितला. त्यानंतर अर्जुनाने काय केले हे संजय पुढील श्लोकात सांगत आहेत. संजय उवाच एवमुक्त्वा संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. एवमुक्त्वार्जुनः शोकसंविघ्नमानसः. युद्ध करणे संपूर्ण अनर्थाचे मूळ कारण आहे. युद्ध करण्याने येथे कुटुंबियांचा नाश होईल, परलोकात नरकाची प्राप्ती होईल इत्यादी गोष्टींना युक्ती आणि प्रमाणांनी सांगून शोकाने अत्यंत व्याकुळ झालेल्या अर्जुनाने युद्ध न करण्याचा पक्का निर्णय केला. ज्या रणभूमीमध्ये ते हातामध्ये धनुष्य घेऊन उत्साहाने आले होते, त्याच रणभूमीत त्यांनी आपल्या डाव्या हातातील गाठी व धनुष्य आणि उजव्या हातातील बाण खाली ठेवला आणि स्वतः आपण रथाच्या मध्यभागी अर्थात दोन्ही सैन्याला पाहण्यासाठी जेथे उभे होते त्याच ठिकाणी शोकविव्हल स्थितीत बसले. अर्जुनाची अशी शोकाकुल अवस्था होण्यात मुख्य कारण आहे भगवंताचे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यासमोर रथ उभा करून अर्जुनाला गुरुवंशींना पाहण्याविषयी म्हणणे आणि त्यांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात असलेला सुप्त मोह जागृत होणे. मोह जागृत झाल्याने अर्जुन म्हणतात की युद्धात आमचे कुटुंबीय मारले जातील. कुटुंबियांचे मरणे हीच फार नुकसानाची गोष्ट आहे. दुर्योधन इत्यादी तर लोभामुळे या नुकसानीकडे पाहत नाहीत, परंतु युद्धाने केवढी अनर्थ परंपरा ओढवेल याकडे लक्ष ठेवून आम्ही लोकांनी अशा पापापासून निवृत्त झालेच पाहिजे. आम्ही राज्य आणि सुखाच्या लोभाने कुलाचा संहार करण्यासाठी रणभूमीत उभे राहिलो आहोत. आम्ही फार मोठी चूक केली. म्हणून युद्धास तयार नसलेल्या व शस्त्ररहित असलेल्या आम्हाला जरी समोर उभे असलेल्या योद्ध्यांनी ठार केले तरी त्यापासून माझे हितच होईल. अशा प्रकारे अंतःकरणात मोहाने घर केल्यामुळे अर्जुन युद्धापासून परत होण्यात तसेच आपला मृत्यू कोणत्याही कल्याण अशा प्रकारे अंतःकरणात मोहाने घर केल्यामुळे अर्जुन युद्धापासून उपरत होण्यात तसेच आपला मृत्यू होण्यातही कल्याण पाहत आहे. आणि शेवटी त्याच मोहामुळे बाणसहित धनुष्याचा त्याग करून विषादमग्न होऊन बसतात. हा मोहाचाच महिमा आहे की जे अर्जुन धनुष्य घेऊन युद्धासाठी तयार झाले होते तेच अर्जुन धनुष्य खाली ठेवून शोकाने व्याप्त झाले आहेत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. अशा प्रकारे भगवान नामाच्या उच्चारण पूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय
श्रीमद भगवद्गीता उपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग या नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी महर्षी भगवान श्री वेदव्यासाजींनी जी उपरोक्त पुष्पिका लिहिली आहे तिच्यामधून त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचे विशेष महात्म्य आणि प्रभावच प्रकट केला आहे. ओम तत्सद. ही तिन्ही सच्चिदानंद घन परमात्म्याची पवित्र नावे आहेत. ही सर्व जीवांची कल्याण करणारी आहेत. यांचा उच्चार केल्याने मनुष्य परमात्मा सम्मुख होतो आणि शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे अंग वैगुण्य नाहीसे होते. म्हणून गीतेच्या अध्यायाचा पाठ करण्यात, श्लोक, पद आणि अक्षरांच्या उच्चारण्यात ज्या ज्या उणिवा झाल्या असतील त्यांचे परिमार्जन करण्यासाठी आणि संसाराशी संबंध विच्छेदपूर्वक भगवत संबंधाची आठवण येण्यासाठी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओम तत्सद चे उच्चारण केले गेले आहे. महर्षी वेदव्यासद्वारा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओमचे उच्चारण करण्याचे तात्पर्य हे आहे की माझ्या रचनेतील अंग वैगुण्य नाहीसे व्हावेत. तत्च्या उच्चारणे तात्पर्य हे आहे की माझी रचना भगवत प्रीत्यर्थ व्हावी आणि सतच्या उच्चाराने तात्पर्य हे आहे की माझी रचना सत अर्थात अविनाशी फल देणारी व्हावी. इति. बस हेच माझे प्रयोजन आहे. या व्यतिरिक्त माझे व्यक्तिगत काहीही प्रयोजन नाही. जे श्रीमत अर्थात सर्व शोभा संपन्न आहेत आणि ज्यांच्या ठिकाणी संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य हे 6 भग नित्य विद्यमान असतात, अशा भगवंताच्या मुखातून प्रकट झाली असल्याने हिला श्रीमत भगवन म्हटले गेले आहे. जेव्हा मनुष्य मस्तीत आनंदात असतो तेव्हा त्याच्या मुखातून सहज गीत गुणगुणले जाते. भगवंतांनी हिला मस्तीत येऊन गायले आहे म्हणून हिचे नाव गीता झाले. जरी संस्कृत व्याकरणाच्या नियमानुसार हिचे नाव गीतम असावयास पाहिजे होते तरी पण उपनिषद स्वरूप असल्याने स्त्रीलिंग शब्द गीताचा प्रयोग केला गेला आहे. या संपूर्ण उपनिषदाचे सार तत्व संग्रहित केले आहे आणि ही स्वतःच भगवंताची वाणी असल्याने उपनिषद स्वरूप आहे म्हणून हिला उपनिषद म्हटले गेले आहे. वर्ण, आश्रम, संप्रदाय इत्यादींचा आग्रह न ठेवून प्राणीमात्राचे कल्याण करणारी सर्वश्रेष्ठ विद्या असल्याने हिचे नाव ब्रह्मविद्या आहे. ह्या ब्रह्मविद्या स्वरूपी भगवत गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग इत्यादी योग साधनांची प्रणाली दिली आहे ज्याद्वारा साधकाला परमात्म्याशी आपल्या नित्य संबंधाचा अनुभव व्हावा म्हणून हिला योगशास्त्र म्हटले गेले आहे. हा साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि भक्तप्रवर अर्जुनाचा संवाद आहे. अर्जुनाने निसंकोच भावाने प्रश्न केले आहेत आणि भगवंतांनी उदारतेने त्याची उत्तर दिली आहेत. त्या उभयंताचे भाव यात आहेत म्हणून या दोघांच्या नावाने या गीताशास्त्राचा विशेष महिमा असल्याने हिला श्रीकृष्ण अर्जुन संवाद नावाने संबोधले आहे. या पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या विषादाचे वर्णन आहे. हा विषाद सुद्धा भगवान अथवा संताचा त्याग झाल्यास संसारविषयी वैराग्य निर्माण करून कल्याण करणारा होतो. दुर्योधनादिकांनाही जरी विषाद झाला आहे तरी पण ते भगवंताशी विमुख असल्याने त्यांचा विषाद योग झाला नाही. केवळ अर्जुनाचा विषादच भगवंताशी सम्मुख होण्याचे योग अर्थात भगवंताशी नित्य संबंधाचा अनुभव करणारा झाला म्हणून या अध्यायाचे नाव अर्जुन विषाद योग ठेवले गेले आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पिका देण्याचे तात्पर्य असे आहे की जर साधक एका अध्यायाचाही योग्य रीतीने पठन पाठन विचार करेल तर त्या एकाच अध्यायाने त्याचे कल्याण होईल. परिशिष्ट भाव. गीतेच्या पुष्पिकेत ब्रह्मविद्याया, योगशास्त्रे आणि श्रीकृष्ण अर्जुन संवादे हे 3 पद तर एकवचनात आले आहेत परंतु श्रीमद भगवद्गीतासु आणि उपनिषत्सु हे 2 पद बहुवचनात आले आहेत. याचे तात्पर्य आहे की भगवतवाणी संपूर्ण उपनिषदात श्रीमद भगवद्गीता ही एक उपनिषद आहे ज्यात ब्रह्मविद्या, ज्ञानयोग, योगशास्त्र, कर्मयोग आणि श्रीकृष्ण अर्जुन संवाद, भक्तियोग 3ही आले आहेत. गीतेत श्रीकृष्ण संवाद याचा आरंभ आणि अंत भक्तीतच झाला आहे. आरंभी अर्जुन किंकर्तव्य
विमूढ होऊन किंकर्तव्य विमूढ होऊन भगवंताला शरण होतात. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रसन्नम आणि अंती भगवान द्वारा मामेकम शरणम रजपदांनी पूर्ण शरणागतीची प्रेरणा केल्यावर अर्जुन पूर्णपणे शरणागत होतात. करिष्ये वचनं तव अर्जुनाने स्वतःच्या श्रेयाचा कल्याणाचा उपाय विचारला होता. म्हणून भगवंताने गीतेत ज्ञानयोग आणि कर्मयोग याचेही वर्णन केले आहे. तर आतापर्यंत आपण हा पहिला अध्याय पूर्ण केलेला आहे. हरये नमः हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अध्यायाकडे जाऊया आणि आतापर्यंतचं वाचन कसं वाटलं, त्याच्यामध्ये काय काय चुका होत्या, कशा पद्धतीने वाचलं पाहिजे हेही तुम्ही मला सुचवा. थोडं सुरुवात आहे, अजून बघूया. अजून 17 अध्याय आहे, त्याच्यामध्ये काय काय फरक पडतो. आणि याच्यामध्ये थोडा स्वार्थ पण असा आहे की याच्यामुळे माझंही या गीतेवरचं अध्ययन होईल किंवा वाचन होईल, हाही त्याच्यामध्ये भाव आहे. बाकी व्हिडिओला जमलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की जय.